नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 मधील प्रश्न 4 कंटिन्यू करणार आहोत। तर चला या व्हिडिओमध्ये आता बघूया चौथा प्रश्न त्यांनी काय दिला आहे। तर त्रिकोण FAN मध्ये FN त्रिकोण कुठे बघा, त्रिकोण FAN याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोण F हा किती दिला आहे त्यांनी, कोण F हा 80 डिग्री दिलेला आहे, कोण A हा दिलेला आहे त्यांनी 40 अंश। तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे आपल्याला सहकारण लिहायचे आहेत। बरोबर, प्रश्न विचारला आहे त्यांनी त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान बाजूंची नावे आपल्याला सांगायची आहेत आणि त्याचे कारण सुद्धा लिहायचं आहे। ओके, मग आता सुरुवातीला आपण या ठिकाणी काय ज्यांनी त्रिकोण दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण लिहूया। त्रिकोण FAN मध्ये कोण त्यांनी काय काय दिलेलं आहे ते लिहा। कोण F हा किती दिलेला आहे त्यांनी 80 डिग्री दिलेला आहे आणि कोण A जो आहे तो किती दिलेला आहे त्यांनी 40 डिग्री दिलेला आहे। बरोबर, आणि त्यावरून आपण काय करू शकतो तर बघा, कोण F अधिक कोण A अधिक कोण N बरोबर काय येणार आहे तर 180 अंश। 180 अंश का तर कारण हा एक त्रिकोण आहे आणि त्रिकोणाचे तिन्ही कोण यांच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ते 180 अंश असते। त्यानुसार मी या ठिकाणी काय लिहिलं, कोण F अधिक कोण A अधिक कोण N ही केलं आणि या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ते 180 अंश असते। मग आपण कारण इथे लिहू शकता, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ती 180 अंश असते। असं कारण त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे, 180 अंश असते असं आपण कारण लिहिल्यानंतर आता पुढं कोण F आणि जो काही कोण दिलेला आहे त्याच्या आपण काय करायचे या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत। आता कोण F किती दिलेला आहे बघा त्यांनी, तर ते दिलेला आहे 80 अंश अधिक कोण A आहे 40 अंश दिलेला आहे आणि कोण N याचे पण काय करूया व्हॅल्यू काढूया। पुढचं जे 180 आहेत त्या असेच राहणार। त्यानंतर 80 अधिक 40 किती होतात रे तर ते 120 होतात आणि कोण N तो आहे असंच आहे आणि पुढचे 180 अंश सुद्धा आहेच राहणार। त्यानंतर आता आपल्याला कोण N ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्यामुळे कोण N इक्वल टू ठेवायचं आणि इकडे 180 आहे, या ठिकाणी 120 अधिक मध्ये आहेत। 180 मधून आपल्याला या ठिकाणी 120 काय करावे लागणार आहेत वजा करावे लागणार आहेत। म्हणजे आपण इथं कसं करणार 180 अंश वजा या ठिकाणी 120 अधिक आहेत, पलीकडे गेल्यानंतर काय होणार वजा होणार। म्हणजेच आपल्याला कोण N किती मिळालेला आहे 180 मधून 120 गेले किती राहिले तर 60 आलेला आहे ना। कोण N म्हणजेच आपल्याला कोण N हा किती मिळालेला आहे तर 60 अंश मिळालेला आहे। बरोबर, ओके। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात मोठी आणि सर्वात लहान काय करायचे आहे बाजूंची नावे ओळखायची। ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला तिन्ही कोणांची किमती मिळालेल्या आहेत। आता पुन्हा आपण काय करूया, त्रिकोण FAN मध्ये FAN मध्ये काय असणार आहे तर कोण F हा जो आहे तो काय आहे मोठा आहे कोणापेक्षा कोण N पेक्षा आणि कोण N जो आहे तो मोठा आहे कोणापेक्षा तर कोण A पेक्षा। आपल्याला या ठिकाणी लहान मोठेपणा करावा लागणार आहे, कारण का आपल्याला मोठी बाजू आणि छोटी बाजू काढायची असल्यामुळे लहान मोठेपणा येणार। तर कोण F ची व्हॅल्यू मोठी आहे त्यानंतर N A पेक्षा मोठा आहे। बरोबर, किमती या ठिकाणी मी तुमच्या तुम्हाला कळण्यासाठी मी लिहिते। F ची किंमत किती आहे तर ती 80 आहे, 80 हा मोठा आहे कोणापेक्षा। N ची किंमत किती आहे तर आपण आत्ताच काढली तर ती 60 अंश आहे आणि त्यानंतर A आहे किती तो 40 अंश आहे। बरोबर, त्याच्यामुळे 80 सगळ्यात मोठा आहे आणि 40 काय आहे लहान आहे। ओके, असं हे फक्त मी तुम्हाला कळण्यासाठी लिहिलं आहे, तुम्ही लिहिलं नाही तरी सुद्धा चालेल। मग त्यानंतर आता आपलं पुढं काय करायचं आहे बघा, लहान मोठेपण हे तरी केलं म्हणजेच आपण काय म्हणू शकतो तर कोण F जो आहे तो मोठा आहे कोणापेक्षा तर कोण A पेक्षा हे आपण म्हणू शकतो। बरोबर, N हा जर F पेक्षा लहान असेल, A हा जर N पेक्षा लहान असेल तर F पेक्षा तर F ला सुद्धा A हा काय असणार आहे लहानच असणार आहे। बरोबर, यावरून आपण असं म्हणू शकतो। कारण आता आपण ह्याचं लिहू शकता, त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील
बाजू ही काय असते, ती नेहमी मोठी असते. आणि हे आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की मोठ्या कोणासमोरील बाजू ही म्हणजेच त्रिकोणात मोठ्या कोणासमोरील बाजू काय असते, तर ती मोठी असते. म्हणजेच मग यावरून आपण आता काय करणार, पुन्हा त्रिकोण FAN मध्ये आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, पुढे सर्वात मोठा कोण कोण आहे बघा. तर सर्वात मोठा कोण जे आपण आता पाहिलेला आहे, सर्वात मोठा कोण कोण आहे, सर्वात मोठा कोण हा F आहे, बरोबर. म्हणून त्रिकोण FAN मध्ये आता त्रिकोण FAN मध्ये काय येणार, तर सर्वात मोठ्या कोणासमोरील बाजू कोणासमोरील बाजू NA सर्वात मोठी आहे. म्हणजे कोण F हा मोठा आहे आणि त्याच्या समोरची बाजू कोणती आहे, तर ती NA आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, तर त्रिकोणात लहान कोणासमोरील बाजू काय असते, तर ती लहान असते. बाजू लहान असते. आता सर्वात मोठा कोण F आणि त्याच्या समोरची बाजू आहे NA आणि त्यानंतर त्रिकोणात जो लहान कोण आहे त्याच्या समोरची बाजू काय आहे, तर ती लहान असणार आहे, बरोबर. मग त्यानुसार आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण FAN मध्ये कोण A जो आहे तो लहान आहे, मग त्याच्या समोरची बाजू कोणती येणार आहे, म्हणजे कोण FAN मध्ये सर्वात लहान कोण अगोदर काय आहे ते लिहूया. सर्वात लहान कोण A आहे, बरोबर. ते आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. कोण A आहे. कोण A काय आहे, तर तो सर्वात लहान आहे. आणि म्हणून कोण A समोरील बाजू तुम्ही आकृतीमध्ये सायमल्टेनियसली चेक करा, ठीक आहे. समोरील बाजू आता कोण A ची समोरील बाजू काय आहे बघा डायग्राममध्ये, तर ती FN आहे. आणि FN काय आहे, तर ती सर्वात लहान आहे, सर्वात लहान आहे. आणि सर्वात मोठी बाजू आपल्याला कोणती मिळाली, तर ती NA मिळाली होती, ठीक आहे. म्हणजे आपल्याला मोठी बाजू आणि लहान बाजू दोन्ही मिळालेला आहे. मग ज्यावरून आपण लिहू शकतो की सर्वात मोठी बाजू NA आणि व सर्वात लहान बाजू कोणती आहे, FN आहे. आणि हेच आपल्याला काढायचं होतं, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं होतं, ठीक आहे. आपण आता दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. तर पाचवा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोण त्रिकोण असतो. आता समकोण म्हणजेच काय असणार आहे, तर समान कोण असलेले, म्हणजेच प्रत्येक कोणाचं माप हे समान असणार असं कोण, त्याला आपण म्हणतो समकोण त्रिकोण. म्हणजेच आपल्याला हा समभुज त्रिकोण त्यांनी दिलेला आहे तो समकोण त्रिकोण आहे का नाही हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे, ठीक आहे. आता आपल्याला सुरुवातीला काय करायला लागेल, तर आता सिद्ध करायचं आहे म्हणलं त्याच्यामध्ये पक्ष येणार, साध्य येणार आणि सिद्धता येणार, ठीक आहे. मग आपण पक्ष काय लिहूया, तर या ठिकाणी आपल्याला पक्ष लिहायचा आहे. काय पक्ष, तर त्रिकोण ABC मध्ये. आता ABC मध्ये काय काय आहे ते आपण बघूया. त्रिकोण ABC मध्ये काय आहे, तर बाजू AB एकरूप बाजू कोणती आहे, तर एकरूप बाजू BC आहे आणि बाजू BC एकरूप बाजू AC आहे, ठीक आहे. म्हणजे AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC असं या ठिकाणी आहे. हे आपण पक्षामध्ये झालं. आता आपल्याला साध्य काय करायचं आहे, साध्यमध्ये काय येईल बघा, तर साध्यमध्ये काय येणार आहे, तर कोण A एकरूप
कोन बी एकरूप कोन सी आपल्याला काय करायचं आहे साध्य करायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्याचे ते प्रत्येक कोन म्हणजेच हा त्रिकोण जो आहे समभुज त्रिकोण तो समकोन आहे का नाही हे आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणजेच ते या पद्धतीने कोन ए एकरूप कोन बी एकरूप कोन सी हे आलं साध्यामध्ये. आता सिद्धतामध्ये आपण काय करायचं आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता सिद्धतामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर आता त्रिकोण ए बी सी मध्ये पक्षाने साध्य तर झाला. आता सिद्धतामध्ये काय लिहायचं तर त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी एकरूप बाजू काय आहे तर बी सी आहे. एकरूप बाजू बी सी आहे आणि तीच एकरूप बाजू ओ सी सुद्धा आहे. मग आपण हे काय केलं ए बी एकरूप बाजू ए सी पहिल्यांदा आपण घेतलं बरोबर. यावरूनच काय येणार तर ह्याच्यामध्ये ए कॉमन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा ए कॉमन आहे बरोबर. मग त्याच्यामुळे काय होणार म्हणून कोण सी एकरूप कोण काय येईल तर तो कोण बी येईल. ह्याच्यामध्ये का तर ह्याच्यामध्ये आपण कारण काय लिहिणार तर त्रिकोणातील एकरूप बाजू समोरील कोण हे काय आहेत कोण सी आणि कोण बी काय आहेत रे तर ते त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोण आहेत. कुठं आहे बघा बी हा सी आहे आणि हा बी आहे. ते काय आहेत रे ते समोरचं कोण असल्यामुळे ते काय आहेत एकरूप आहेत. बाजू ही ए बी आणि ही बाजू ए सी याच्यातले हे दोन कोण आहेत समोरचे कोण आहेत आणि त्रिकोणातील काय आहे ते आपण एकरूप आहेत असं हे समजलेलं आहे. आणि एकरूप कोणामध्ये बी आणि सी हे समोरील असल्यामुळे ते एकरूप त्रिकोणातील बाजूंसमोरील कोण आहेत त्याच्यामुळे ते कोण सी एकरूप कोण बी आहेत असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये आपण कारण काय लिहिणार तर त्रिकोणातील एकरूप बाजूसमोरील कोण असं काय आहे याचं कारण येणार आणि ते आपल्याला कारण लिहायचं आहे. त्यानंतर पुढे त्याचप्रमाणे आपण पुढे आता काय साध्य करूया. त्याचप्रमाणे आता पुढे काय येणार बघा. त्याचप्रमाणे बाजू ए बी एकरूप बाजू कोणती येणार आहे राहिलेली बाजू कोणती तर ती बी सी आहे ना. आता याच्यामध्ये कोणते याच्या समोरील कोण आहेत तर कोण सी एकरूप कोण कोणता आहे एकरूप कोण ए आहे. ठीक आहे. हे काय समोरासमोरील कोण कोणत्या बाजू ए बी आणि बाजू बी सी. तुम्ही डायग्राम चेक करा ठीक आहे तेव्हा तुम्हाला कळेल. आणि याचं सुद्धा कारण तेच लिहायचं आहे कारण त्रिकोणातील एकरूप बाजूसमोरील कोण बरोबर. मग आता ह्याला काय करूया आपण इक्वेशन 2 म्हणूया. या ठिकाणी आपण काय म्हणूया इक्वेशन 1 म्हणूया ठीक आहे. आणि म्हणून इक्वेशन 1 व 2 वरून 1 आणि 2 वरून आपण काय म्हणू शकतो तर कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी असं आपण म्हणू शकतो बरोबर. पहिल्या इक्वेशनमध्ये कोण सी एकरूप कोण बी आपण काढला. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये कोण सी एकरूप कोण ए काढला. त्याच्यामुळे आपण असं सहज लिहू शकतो की कोण ए एकरूप कोण बी असणार आणि कोण बी हा एकरूप कोण सी असणार. म्हणजे तिन्ही कोण परस्परांना एकरूप असणार असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणजेच तिन्ही कोण एकरूप आहे त्याच्यावरून त्रिकोण ए बी सी हा काय आहे तर हा समकोण आहे असं आपण म्हणू शकतो. समकोण त्रिकोण आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर. आणि हे आपल्याला सिद्ध करायचं होतं ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं होतं. आता 6वा प्रश्न काय आहे ते आपण बघूया. तर 6वा प्रश्नाचा निकाल दिला आहे त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी ए सी याचा दुभाजक काय आहे दुभाजक बाजू बी सी वर लंब आहे. म्हणजे कोण बी ए सी याचा दुभाजक बाजू बी सी वरती म्हणजे याच्यावरती हा काय आहे बाजू बी सी वरती लंब आहे. म्हणजे हा लंब असेल तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे. आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणजे आपल्याला पक्ष सिद्धता लिहावी लागणार आहे. आणि हा जो त्रिकोण आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग सुरुवातीला पक्ष येणार. पक्षामध्ये काय येईल तर त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी ए सी चा किरण
AD हा काय आहे, तर हा कोन दुभाजक आहे. आपल्याला आकृतीवरूनच करते काय आहे, तर तो कोन दुभाजक आहे. आपल्याला आकृतीवरूनच समजते की तो AD हा काय आहे, कोन दुभाजक आहे. आणि कोन दुभाजक असल्यामुळे आपण पुढे काय लिहू शकतो, तर किरण AD लंब बाजू BC. आता किरण हा AD दिसते बरोबर, तो लंब आहे बाजू BC ला, यावरून आपण म्हणू शकतो आहे ना. मग हे झालं पक्ष. आता आपण सध्या काय येणार, तर त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. हे आपल्याला काय करायचं आहे, साध्य करायचं आहे है ना. मग आता आपण सिद्धता आता याच्यामध्ये लिहूया. सिद्धता आता याच्यामध्ये काय काय लिहायचे आहे बघा. सुरुवातीला काय येणार, तर त्रिकोण ABD व त्रिकोण ACD यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोण वापरायचे आहेत. पहिला त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण ABD. म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्रिकोण ABD म्हणजे हा त्रिकोण, आणि दुसरा कोणता आहे, तर त्रिकोण ACD म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण बरोबर. आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर या दोन त्रिकोणामध्ये आपण काय बघणार, तर कोन BAD एकरूप कोन CAD आहे. आता हे कशावरून, तर कारण किरण AD हा काय आहे, तर तो लंब दुभाजक आहे. म्हणजे सॉरी हा काय आहे, तो कोन दुभाजक आहे. काय आहे, तर तो कोन दुभाजक असल्यामुळे काय होते, तर कोन BAD कुठे आहे बघा, तर हा कोन BAD एकरूप कोन आहे CAD. कारण AD जो आहे तो काय आहे, दुभाजक आहे. त्याच्यामुळे हे दोन कोन काय झाले, तर ते एकरूप कोन झालेला आहे. त्याच्यावरून आपण लिहिलं कोन BAD एकरूप कोन CAD असं आपण लिहिलं. ठीक आहे. म्हणजे याच्यावरूनच आपण काय लिहू शकतो, तर रेख AD कशाशी एकरूप आहे, तर रेख AD लाच ती काय आहे, एकरूप असणार. कारण का दोन्ही त्रिकोणामध्ये, आता हा एक त्रिकोण आपण फक्त नंबर लिहिला, हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणामध्ये AD ही काय आहे, सामायिक बाजू आहे, कॉमन बाजू आहे. त्याच्यामुळे रेख AD ही रेख AD लाच कॉमन असणार. कारण तुम्ही लिहायचं, याच्यामध्ये सामायिक बाजू AD ही काय आहे, सामायिक बाजू. त्याच्यामुळे रेख AD एकरूप रेख AD आहे. कारण काय आहे, तर ती सामायिक बाजू आहे. आणि त्यानंतर याच्यावरून आपण लिहू शकतो की कोन BDA एकरूप कोन CDA. याचं कारण काय येणार तुम्ही, तर कारण प्रत्येक कोन हा कसा असणार आहे, तर तो काटकोन असणार आहे. प्रत्येक कोन हा काटकोन. कशावरून आपण लिहिलं, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोन BD कुठे आहे बघा, कोन BDA आणि दुसरा कोणता दिला, कोन CDA. याच्यामध्ये AD काय आहे, कॉमन बाजू आहे, सामायिक बाजू आहे. त्याच्यामुळे याच्यात काय होणार, तर प्रत्येक कोन कसा असणार आहे, काटकोन असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून याच्यावरून आपण काय लिहू शकतो, तर म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD. कारण कोणती कसोटी या ठिकाणी वापरली, तर कोबाको कसोटी. आता हे आपण डायग्राम मध्ये बघूया. कोबाको कसोटी कुठे आहे, ABD बघा कुठे आहे, तर ABD आणि दुसरं कोणतं आहे, तर ACD बरोबर. म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही कोन बाजू आणि कोन याच्यावरून काय येणार, तर कोबाको कसोटी, कोन बाजू कोन कसोटी या ठिकाणी साध्य होते. हे आपण ऑप्शनमध्ये लिहिलं. त्याच्यावरून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD आलेला आहे. कारण का, तर कोबाको कसोटी यानुसार. आणि म्हणून आपण पुढे काय लिहू शकतो, म्हणून यावरून आपण काय लिहिणार, तर बाजू AB एकरूप बाजू कोणती असणार आहे, तर AC. कारण काय आहे,
तर त्या काय आहे तर त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत. त्याच्यामुळे बाजू AB एकरूप बाजू AC आलेली आहे, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि आता संगत बाजू आलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच आपण म्हणू शकतो की त्रिकोण ABC हा काय आहे तर तो समद्विभुज त्रिकोण आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या बाजू ज्या आहेत त्या एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू झालेल्या आहेत आणि म्हणून त्रिकोण ABC हा काय आहे तर हा समद्विभुज त्रिकोण आहे आणि हे आपलं साध्य झालेलं आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. समजलं नसेल तर पुन्हा एकदा प्रश्न तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर बाकीचे राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.